दुसऱ्या पानावरती दुसऱ्या ओळीला आलेलो आहे आपण काल. पान नंबर 6. नाचार तर आचार म्हणजे काही, ना क्रिया तेची कवनी, ना अंतर सहित ते कैसी. तर कळा म्हणजे काही. पाठीमाग आपण वर्तेचा दृष्टांत सांगत असताना आचळ मुळारी भास वर्णन करतायत की जो या टोकावरून त्या टोकापर्यंत पोहोचतो त्याला दाय पसाय झाले आणि जो पडला त्याचे हाडगुड नुरे. तर इकडून तिकडं जाणे ती कळा आणि जो गेला नाही ती कळाची नव्हे. आणि जर असं जर झालं तर भगवंत म्हणतात की पोरा जीवा साग्रहो नाही. म्हणजे या जीवात्म्यासाठी आनंद घन परमेश्वर आपलं सर्व विसरून या भूतलावरती अवतरे म्हणजे प्रगट होतो. परंतु प्रगट झाल्यानंतर मध्य पुरुष परमेश्वराचा कड जो आहे तो अवतार घेऊन प्रत्येक जीवाला ज्ञान देणं. आता ज्ञान झालं मग जो कोणी पुरुष परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे आचरण करतो तर शेवटचा कड म्हणजे आदी आणि अंत. आद्य म्हणजे प्रत्येक जीवाला ज्ञान देणं आणि अंत म्हणजे ज्यानी ज्यानी परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे आचरण करून त्याचं साध्य जे आहे ते देणं. हे दोन गोष्टी परमेश्वराने आपल्याकडे ठेवलेले आहे. परंतु मध्य मध्य म्हणजे बोध झाला ज्ञान झालं त्याच्यानंतर तर प्राप्तीपर्यंत हे मात्र आपलं काम आहे, पुरुषाचं काम आहे, जीवाचं काम आहे. आणि म्हणून अत्यंत मध्य पुरुष म्हणजे मध्यंतरी आपल्या जीवनामध्ये ज्ञान झाल्यानंतर जे आचरण आहे ते मात्र पुरुषाकडे आहे. तेव्हा ते कळाची नव्हे. मग कळा म्हणजे काय? कळा म्हणावं कशाला तर ते सांगतात नाचार. म्हणजे जी कला आहे कळा आहे त्या कळेला काय म्हणावं किंवा कळा म्हणजे काय ना म्हणले आचार. तर मग आचार म्हणजे काय म्हणजे आचार म्हणावं कशाला. चरयती आचारती तर आचार म्हणावं कशाला ना क्रिया म्हणजे सर्वसाधारण सकाळपासून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ज्याला यत्क्रियते तत्कर्म म्हटलं जातं. जे जे केल्या जातं त्याला आपण सर्वसाधारण कर्म म्हणतो.
तर हे जे कर्म आहे ते कर्मचे आचार होऊन ज्या वेळेला जातो, खऱ्या अर्थाने त्यावेळेला ती कला आहे. म्हणजे आपण सकाळपासून उठलो म्हणजे खातो, पितो, चालतो, बोलतो, बसतो, उठतो, या सर्व क्रिया आहेत. परंतु ह्या क्रिया करत असताना आपण ज्या वेळेला आपल्या करता न करता आचरणामध्ये त्याला आणतो, म्हणजे तो परमेश्वरासाठी करतो, त्यावेळेला ती कळा होते. मग ही तर कला आहे की आपलं उठणं आपल्यासाठी ठेवायचं की देवासाठी. आणि म्हणून पहा की बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं, साधूच्या ठिकाणी ऐकायला मिळतं, वासनिकाच्या ठिकाणी ऐकायला मिळतं की उठताना माझा देवचक्र असं ऐकायला, बसताना माझा देवचक्र. म्हणजे तो उठतानाही देवाचं नाव घेतो, बसतानाही देवाचं नाव घेतो. पण उठतो कोणासाठी? आपण स्वतःसाठी उठतो. परंतु तीच गोष्ट आपण देवासाठी देवाचं नाव घेतलं तर काय होईल? ती देवाच्या क्रियेमध्ये आपली क्रिया सामायिक होईल. आणि आपल्यासाठी उठलो तर ती आपल्या कर्मामध्ये जाईल. आणि देवासाठी केली तर ती गेली तिकडे देवाच्या ह्याच्या. आणि मग ही अशा प्रकारची कळा. म्हणजे आचार म्हणजेच क्रिया. आचार म्हणजे काय? म्हणजे नाही, आचार म्हणजे ना क्रिया. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या सर्व क्रिया ज्या वेळेला त्या परमेश्वराच्या याच्यामध्ये जातात त्याच वेळेला त्याला म्हणायचं आचार. आणि ज्या वेळेला ते आपण आपल्यासाठी होतील त्यावेळेला ती झाली क्रिया. मग ती कळाची नव्हे. म्हणजे अशा प्रकारचं मुरारी मल्लभास आपल्याला समजावून सांगतात. ते चिकवणी. मग ती क्रिया कोणती? देवासाठी होणारी क्रिया ती कोणती? म्हणजे ज्याला आपण गीतेमध्ये काय म्हटलं, जे कर्म आहे नाही का, म्हणजे जे कर्म केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून प्राप्त होणाऱ्या फळाची अपेक्षा नाही. कर्मण्यवाधिकार असते. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मग आपण संसारामध्ये अनेक कर्म करावंच लागतात. परमार्गातही कर्म करावंच लागतात. मग ते कर्म करत असताना, क्रिया करत असताना जर त्यामध्ये हेतू परमेश्वराचा असेल, आपल्या आत्म्याचा उद्धाराचा असेल, तर ते कर्म न राहता तो काय होईल? आचार होईल. त्याला सर्वसाधारण निष्काम कर्म असं म्हटले. मग तेची कवनी तेच कोणते म्हणले? अंतरसहित. ते अन्नांतर सहित म्हणजे अंतकरण पूर्वक. मग ते अंतकरण पूर्वक ते कैसी? ते कैसी ना निर्वेद अनुताप अनुशोचारती. हा, निर्वेद अनुताप अनुशोच आरती. यालाच आपण काय म्हणतो? चतुर्विध दुःख. आपल्या क्रियेमध्ये, आपल्या आचरणामध्ये ह्या 4 गोष्टीला अतिशय महत्व आहे. तुम्ही
संन्यास घेतला का दीक्षा घेतली की अनुसरण घेतलं का वासनिक आहात, या गोष्टीपेक्षा या आपल्या जीवनामध्ये या चतुर्विध दुःखाला अतिशय महत्व आहे. जो कोणी या चतुर्विध दुःखपूर्वक आचार प्रणाली प्राप्त करील, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला योग्य बनवण्यासाठी ह्या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मग ह्या 4 गोष्टी त्याच कशा आहेत ते पुढे सांगतात. ते कैसे करावी. म्हणजे निर्वेद असेल, अनुताप असेल, अनुशोच आणि आरती, हे जे 4 प्रकारचे दुःख आहेत, हे कसं करावं म्हणून सांगतात. नामागिलाचे दुःख निर्वेद करोनी, गोसाव्यांची श्रीमूर्ती आठवणी म्हणावे. मग ते कसे करावे. नामागिलाचे दुःख म्हणजे आपल्याला बोध झाला, ज्ञान झालं, आणि त्या ज्ञान झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर आपण मागिलाचे म्हणजे आपल्या कळालं त्याच्या आधी आपण ज्या ज्या गोष्टी केल्या, ह्या सर्व गोष्टीचं दुःख करणे, याच जन्मी नाही तर मागील जन्मी, मागील जन्मी नाही तर मागील सृष्टी. कारण जेव्हापासून परमेश्वराने ही सृष्टी रचली तेव्हापासून आपणही होतो. अशा अनंत सृष्टी गेल्या तरी आपण या कर्मयोनीच्या बाहेर अजून पडलो नाही. याचाच अर्थ असा की आपल्याला कितीतरी सृष्टी परमेश्वराने ज्ञान दिलेलंच आहे, तरी पण आपण पुन्हा 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 त्या ज्ञानाला दौडून आपण देवाने सांगितलं ते न करता आपण आपल्या स्वभावाधिक इंद्रियाच्या सुखलोलुपते करता आपण नको ते करत गेलो, आणि म्हणून पुन्हाही आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आलो. काहीतरी आपलं भाग्य आहे की आपण मनुष्य जन्मात आलो, आणि मनुष्य जन्मात येऊनही अशा प्रकारचा परमार्गाचा, ईश्वर भक्तीचा आपल्याला योग आला. आणि म्हणून ही जाणीव झाल्यानंतर हे चतुर्विध दुःख करताना निर्वेद जो आहे तो मागिलाचे दुःख निर्वेद करुणी, म्हणजे मग नुसतं दुःख करावं का, नाही का. नको गा भाई दिया दुःख करू, नाही का. आपण पाहतो की दुःख कसं असावं. ज्या वेळेला भाईदेव बास लहान होते, खूप लहान होते, आणि ते डोमेग्रामला आले. डोमेग्रामला 3 मठ, राजमठ, उंच मठ आणि प्रसन्न मठ. तर प्रसन्न मठ आणि उंच मठ या भीतभिंगीमध्ये एक अशी खिडकी आहे. आणि ज्या वेळेला स्वामी त्या उंच मठामध्ये बसायचे त्यावेळेला बाईसाहेब स्वामींना तांबूळ द्यायचे. आणि मग ते तांबूळ खाल्यानंतर स्वामींची जी पीक होती ती त्या खिडकीमध्ये होती.
आणि ते भाईदेव वास आल्यानंतर भट्टोबास होते आणि भक्तजन होते. आणि मग त्यांना सांगण्यात येतं, हे घ्या गा भाई देया गोसावियांची प्रसादाची वीज. म्हणजे भक्तजन स्वामींचा प्रसाद घ्यायचे. जर भावपूर्वक घेतला तर हाडा गदलिया महापापा पुरश्चरण होत. आणि मग ती गोसावियांची ती पीक पाहिल्यानंतर भाई देवाला काय झालं? दुःख झालं. दुःख असं झालं, एवढं दुःख केलं की शेवटी भट्टोबास त्यांना म्हणतात की गोसावी यांनी आम्हाला हाताला धरलं, खांद्यावर घेतलं, सर्व केलं, परंतु आम्हाला अशा प्रकारचं दुःख होत नाही. पण ज्यांनी पाहिलं नाही अशा भाई देवाने एवढं दुःख करावं. आणि म्हणून शेवटी म्हणतात, नको का भाई देया दुःख करू, दुःखे अंतकरण जाय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारी मिळून हे आपलं अंतकरण आहे. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. कारण सर्व गोष्टी ह्या अंतकरणातूनच बाहेर प्रगट होत असतात. मन, बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी, चंचल असं मन, चित्त, ह्या सर्व गोष्टी आपल्या क्रियेला एकमेकाला सरसंधान साधून त्या माध्यमातूनच आपल्याला ह्या गोष्टी कळून येतात. आणि म्हणून एवढं दुःख करू नका. मग आता त्या भाईदेव वासांना कशाचं दुःख झालं असेल? ज्या स्वामींचं ज्ञान झालं आणि ते ज्ञान झालं असताना मला मात्र त्यांचं दर्शन नाही का, म्हणजे मी किती अभागी आहे. तसं आपण अनंत सृष्टी देवाला भेटलो आणि भेटून सुद्धा त्या माणिक दंडाप्रमाणे बाईसाचं पोत घे तुझं पोत, मला काय करायचं. म्हणून आपण निघून गेलो. श्रीमूर्तीचं सेवा दास्याचा योग आला तरी आपण तिथून दूर झालो. तर अशा प्रकारचं अनंत सृष्टी मागील जन्मी प्रस्तुत जन्मी घडलेल्या पाठीमागील दोषावरती अशा प्रकारचं दुःख करणं की हे भगवंता, सर्व काही कळून सुद्धा मी नको ते कर्म केले आणि ते कर्म नासल्याशिवाय आपल्याला पुढील गती ही प्राप्त होणार नाही. अशा प्रकारचे दुःख ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याच्याबद्दल दुःख करणं म्हणजे त्याला म्हणायचं सर्वसाधारण निर्वेद करुणी गोसाव्याची श्रीमूर्ती आठवणी म्हणावे. मग आता पाठीमागील कर्म दुःख करत असताना त्या दुःखामध्ये एक हेतू असतो नाही का. प्रत्येक गोष्टीच्या दुःखामागे काहीतरी आपला हेतू असतो. तो हेतू शिवाय तर आपल्याला दुःख होणारच नाही. चांगला होता, आपल्या उपयोगाचा होता, तो गेला म्हणून दुःख नाही का. एकमेकाला म्हणजे तो आपल्या उपयोगाचा होता, तो गेला म्हणून दुःख, हे वेगळं.
परंतु आपल्याला हे दुःख कोणत्या अर्थी करायचंय की आपण आपले कर्म आणि त्या कर्मामुळे आपण किती मागे राहिलो, आपण देवाला आठवलं नाही, आणि म्हणून ते दुःख करत असताना श्री मूर्ती आठवणी म्हणावे. मग स्वामींची श्रीमूर्त आठवायची. मग कशी आठवायची, ही एक कळा आहे, नाही का? कळा पाठीमाग गेलं. मग कळा म्हणजे काय? ही ना क्रिया. क्रिया म्हणजे काय की तुम्ही आता स्मरणाला बसले, हाताने बोटाने गाठी चालू आहे, मनीमाग मनी चाललाय, परंतु तुमचं मन त्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीकडे लागलं पाहिजे. मग श्रीमूर्त कशी होती त्याची आपण चिंतन केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. आता प्रातःकाळचे 3 वाजले, स्वामी आसनस्थ झालेले आहेत. निडाळावरती कर ठेवलेला आहे. बायसा भक्तिजन सर्वजण आजूबाजूला बसलेले आहे. सन्निधानी असूनही ते स्वामींचं चिंतन करताय. बायसा देवाला विचारते, बाबा आम्ही बाबा ते चिंतू. बाबा काही चिंतिती. मग स्वामी काय म्हणतात, बाई हे सकळ जीवाते चिंती. म्हणजे राजमठावरती स्वामी ज्या वेळेला त्या ओट्यावरती उठून बसायचे आणि बायसाच्या प्रश्नावरती स्वामी सांगतायत, बाई हे सकळ जीवाते चिंती. मग ते स्वामींचं निढाळावरती कर ठेवणं, स्वामींचं बायसांच्या प्रश्नावरती जे उत्तर देणं, तो राजमठाचा ओटा, त्या ओट्यावरती स्वामींचं आसन, शेजारी भट्टोबास झोपलेली आहेत, मध्ये उंबरा आहे. उन्हाळ्याचे दिवस असेल तर भट्टोबास बाहेर झोपतायत. उंबऱ्यावरती उसा आहे. थंडीचे दिवस असतील तर भट्टोबास आतमध्ये झोपलेले आहेत. उंबऱ्यावरती उसा आहे. आणि अशा प्रकारचं चिंतन जीवाचं केल्यानंतर स्वामी बाहेर निघायला जातायत. त्यावेळेला मध्ये भट्टोबा झोपलेले. स्वामी भट्टोबासांच्या छातीवरती श्री चरण ठेवतायत. भट्टोबास तो श्री चरण हाताने धरून, जसं एखाद बाळ आपल्याला भेटतं आणि मग आपण ते जरी शेंबडाने भरलेलं असेल, मातीनं भरलेलं असेल, तरी आपण त्याचे मुके घेतो. तसे भट्टोबास स्वामींच्या श्री चरणाचे मुके घे.
मग अशा प्रकारचे निडाळावरती असलेला कर असेल, स्वामींचं श्रीमुखाने बोलणं असेल, भट्टोबासांनी धरलेला तो पाय असेल, त्या भट्टोबासांना किती सुख होत असेल, किती आनंद होत असेल, किती दैवाचे भाग्याचे, काही अधिकार नसताना घडून मडून पंथाचे आचार्य केले. ही तर प्रवृत्ती म्हणजे कशातच काही नसताना सुद्धा भगवंत आम्हाला इथपर्यंत ओढून घेऊ शकतो. तर आपण जर त्या परमेश्वराची अशा प्रकारची जर आठवण केली, श्रीमूर्त आठवली, तर परमेश्वर आपल्या स्मरणाचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निर्वेद तो कसा करावा ते सांगतायत की गोसावियाची श्रीमूर्ती आठवणी म्हणावे. काय म्हणावं? जी जी तू मज उपकार करीसी. जी हे स्वामी जगन्नाथा, तू मज उपकार करी. खूप उपकार केले देवा. प्रत्येक सृष्टी ज्ञान देणं, पुन्हा आम्ही चुकलो म्हणून प्रमाद कीड नासावी, पुन्हा योग्य व्हावा म्हणून संहार सुद्धा करतोस. पुन्हा या सृष्टीमध्ये आणून पुन्हा ज्ञान देतोस. हे भगवंता, तुझे किती उपकार आहेत. परंतु माझ्याकडे पाहिलं तर असं कधीच वाटत नाही की मी त्या उपकाराची फेड केली असेल. मी उपकाराची फेड तर केलीच नाही, उलट काय केलं? अपकार करीसी. नको नको ते मी केलं असेल, मार्गावर भकलो असेल, पात्रांना, ज्ञानी पात्रांना, नामधारकांना यांची हेळसांड केली असेल, अशा अनंत दोषाने मात्र मी उपकाराची तुझ्या फेड अपकारानेच केली. मनोनी अवघेजी. मनोनी अवघे. अवघे म्हणजे मागील जे जे आहे ते काही आपल्याला आठवते, कळते, त्या सर्व गोष्टीचा अशा प्रकारचं दुःख पाठील मागील ते करावं. तू मज इष्ट करीसी, तो मी अनिष्ट म्हणून बोली जे. तू इष्टरूप म्हणजे भल्यासाठी, जीवाच्या भल्यासाठी इष्टरूप ज्या ज्या क्रिया केल्या त्या अनिष्ट म्हणून बोलीजे. म्हणजे आपण त्याचा परितोष भावून परमेश्वराला प्रार्थना करीत राहू. त्यालाच पुन्हा 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 माझ्याकडून कसं कसं अनिष्ट घडले असेल, परतारकत्व, अनेक नको नको ते दोष, आणि त्या दोषामुळं मी मात्र इष्ट करण्यापेक्षा अनिष्टच करत आलो. जी तुझी आटनासी काही मी पात्र. मग ते कसं करावं? ना कळा म्हणजे आचार, आचार म्हणजे काही क्रिया. मग ती क्रिया कशी असते? म्हणून आपल्या परमार्गामध्ये दोन प्रकारची
आचरण शैली आपल्याला दिसून येते. एक निमित्त विधी आणि एक नित्य विधी. निमित्त विधीमध्ये आपल्याला कुंपण असतं आणि मग त्या कुंपणाच्या मध्ये आपण निर्धास्त असतो. आपण या ढोऱ्या डोंगरामध्ये आलो, इथं या जंगलात बसलो, परंतु आपल्याला कुंपण आहे. स्वामी श्री चक्रधरांचं नामाचं कुंपण आहे, म्हणून आपण निर्धास्त आहोत. मग ज्या ज्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात आचार असेल, कमी जास्त प्रमाणात स्वभाव असतील, सर्व काही गोष्टीला निमित्त विधीमध्ये सामावून घेतल्या जातात. कापाना तो जया देशा जासी तो देश पवित्र. जर तुझी आटनासी मी काही पात्र, मग अशा प्रकारचा निमित्त विधी आणि दुसरा नित्यविधी. नित्यविधीमध्ये एक एक, दोन दोन, तीन तीन, चार चार महिला असतील तर चौघींनी जावं, पुरुष असतील तर दोघांनी जावं. कारण निमित्त विधीपेक्षा नित्यविधी जो आहे ना, तो नित्यविधीमध्ये धर्मावरून पतित होण्याचं भय जास्त असतं. नित्यविधी करण्यासाठी गुरु सुहृदाकडून प्राप्त झालेल्या ज्ञानावरती आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आपण पाहतो की आपण कुठेही चाललो तर आपण कोण्याही प्रकारची पडताळणा करत नाही, आणि मग हे नित्यविधी करत असताना सुद्धा खूप बारीक लक्ष द्यावं लागतं. एखाद्या ठिकाणी चाललो, एखादं दैवत असू शकतं. अशी काही दैवत आहे की ती दिसतात, परंतु अशीही काही आहेत की दिसतही नाही, परंतु त्या ठिकाणी तो त्यांचा वास असतो. ते आपल्याला कळालं पाहिजे. त्या जागेवर गेल्याबरोबर आपल्याला तशी जाणीव झाली पाहिजे. इथं आपण बसावं का न बसावं. एका झाडाखाली काठीचं एकच झाड आहे, पण तिथं कितीतरी जागा दिसताना आपल्याला ती थोडीच दिसल, पण स्वामींनी, सूत्रकारांनी, टीकाकारांनी सांगितलं की तिथं सुद्धा एवढे आसनं असतात की कितीतरी आसनं रज तम सत्व, काही ठिकाणी सत्वप्रधान असेल, रज अनुषंगिक असेल, काही ठिकाणी तम प्रधान असेल. एकच झाड आहे, परंतु एका ठिकाणी बसलं तर तम उत्पन्न होतील, दुसऱ्या ठिकाणी तर रज उत्पन्न होतील, तिसऱ्या ठिकाणी बसलं तर सत्व उत्पन्न होईल. त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. अशा प्रकारची जाणीव घेतल्यानंतरच त्यांनी त्या नित्यविधीला जावं, अन्यथा दोष लागण्याचे खूप प्रमाण जास्त असतं. आपण ज्या वेळेला जर पूर्वजांकडे जर पाहिलं तर आपल्याला कळून येतं की अतिशय उच्च टोकाला पोहोचलेले साधक सुद्धा पतित होताना दिसतायत.
त्यामध्ये छरदोबा उच्च टोकाचे, तरी पण दिसताना असं दिसतं. आणि म्हणून हे एवढं सोपं नाही. नित्यविधी सुद्धा करणं हे एवढं सोपं नाही. आटनाला जाणं सोपं नाही. विजन करणं सोपं नाही. हा काही खेळ नाही. आणि म्हणून निमित्त विधीमध्ये ह्या सर्व गोष्टीचं संरक्षण केलं जातं. आणि हे करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, एक परमार्गामध्ये एक परंपरा आली. लघवीला जरी जायचं तरी बाबा येतो. का असावं एवढं? कशासाठी? आणि मग लक्षात येतं की मी जर विचारून करू गेलो तर ते आधी करणं, विचार करत असता, अरे तो गेला होता, तो अजून कसा नाही आला. म्हणजे लक्ष असतं. आणि त्या लक्षामुळं पुढं त्याच्या पावलावरती काय विघ्न असेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून परमार्गामध्ये अशा गोष्टी चालत आल्या की थोड्या थोड्या गोष्टी आपण त्या विचारून करा. उठता बसता विचारून जावं, विचारून यावं, हे त्याच्या पाठीमाग उद्देश आहे. की आपल्यावरती अधिकरणाचं किंवा परमेश्वराचं चिंतन राहतं. त्याच्यामुळं आपल्याला पुढील गोष्टी अनिष्ट टळतं. आणि त्या टाळण्यासाठीच आपण त्या गोष्टी कराव्यात. तर तसं आटनाला निघाला, परंतु त्या आटनाला खरंच मी पात्र आहे का? जी तुझी आटानासी काही मी पात्र, मी पात्र आहे का त्या आटनासाठी? का पाना तू जया देशा जासी तो देश पवित्र. आटन म्हणजे गावून गावा जाणे. ह्या गावावरून त्या गावाला परमेश्वराचा शोध घेत घेत जावं. परंतु मी त्या गोष्टीला पात्र आहे का? कारण तू ज्या ज्या गावाला गेला, तू ज्या ज्या देशाला गेला, ते सर्व गाव असेल, देश असेल, तो कसा आहे? पवित्र आहे. पवित्र का? की तू त्या गावाला गेला आणि ते गाव पवित्र आहे म्हणून तू गेला. आणि तू गेल्यामुळं ते गाव पवित्र झालं, तो देश पवित्र झाला. तू जया गावी जासी तो गाव पवित्र. मामज गेलिया ते अवघे अपवित्र होय. मात्र माझं कसं आहे? माझं मात्र याच्या उलट आहे. कसं उलट आहे? मज गेलिया अवघे अपवित्र होय. मज गेलिया म्हणजे मी त्या गावामध्ये जर गेलो तर काय होईल? अपवित्र होय. म्हणजे अपवित्र होईल. मी गेल्यानंतर माझा आचार पाहून लोक नाव ठेवतील. म्हणून हे तुझची साजे की, म्हणून हे तुझची साजे की. हे भगवंता, हे मात्र हे तुलाच शोभून दिसतंय. मी गेल्याने मात्र त्या ठिकाणी अपवित्रता येते. आणि तू ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याला पवित्रता येते. कारण
इतीच्या संबंधा गेले ते तुझे गोटे गोटे आधी करोनी नमस्कारणी केली. म्हणजे तू गेल्याबरोबर त्या गावाला अशी पवित्रता आली, तुझे श्री चरण लागले. ज्या भक्ताने तुला पाणी दिलं, अन्न दिलं, हे भगवंता त्याला तू प्रेमाचा अधिकार दिला, तू त्याला ज्ञानाचा अधिकार दिला. तुझ्यामुळं ते गावच पवित्र, सर्व माणसांना तू अधिकार घडवला. त्या गावामध्ये तुझ्या श्रीचरणाने स्थान निर्माण झालं. मात्र तिथं मी गेल्यानंतर अपवित्र. त्यांनी भिक्षा जर दिली तर त्यांना काय गोमट देऊ मी? अरे देवा, ते सुद्धा तुझ्याच नावाने होतंय की माझ्या नावाने काय होत? कोणी भिक्षा दिली, चक्रधरा अर्पण म्हणून केली, त्याच्यात माझं काय? तुझ्या नावाने मी पोट भरतो, परंतु माझ्याकडून काय? आणि म्हणून मी अपवित्रच आहे. जी तुझ्या विजनासी मी काही पात्र. तसंच त्याप्रमाणे तुझ्या विजनासी मी काही पात्र. विजन म्हणजे चिंतन, त्याला सुद्धा मी काय पात्र आहे का भगवंता? जे गोसाव्यास आणि किकडे विजय करावया. पुन्हा 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 विजनाला जाण्यासाठी भगवंताचे पाय आतुर होतात. वेरूळ असताना त्या अनिकेच्या लेण्याकडे जाण्याची इच्छा होते. तू जर बाहेर निघला तर तुझ्या दृष्टीने अमंगळ असलेल्या दिशा सुद्धा पवित्र होऊन जातात. श्री चरण झाडाकडे धावती हे तुझची साजे की. जी तुझे भिक्षेसी मी काही पात्र. हा, जे कटी प्रदेशी एकू सुडा श्री मुकुटी एकू सुडा. जी तुझे भिक्षीशी काही मी पात्र. आठन विजन भिक्षा. भिक्षा म्हणजे प्राणाशी आहार द्यावा. त्या आहार देण्यासाठी हे भगवंता तुला शोभत की? मला मात्र कसं पाहिजे? पात्र भरून पाहिजे. मनाला वाटण एवढं पाहिजे. नको नको त्या पदार्थाच्या लोलुपतेमुळं मी खरंच काय त्या भिक्षेला पात्र आहे? ते तुझची साजे की ते तुला शोभत भगवंता. म्हणून मी तुझे भिक्षेशी काही पात्र. मी कसा पात्र होऊ शकतो? जे कटी प्रदेशी कुसुडा. हे भगवंता, तू आटनाला निघत असताना तुझी श्रीमूर्ती कशी आहे? कटी प्रदेशी एक सुडा आहे. श्रीमुकुटावरती एक सुडा आहे आणि श्रीकरी काय आहे? पाणी पात्र. पाणी पात्र.
पाणी म्हणजे काय? हात. हात. आणि तेच भगवंता तुझं पात्र आहे. आम्हाला काहीतरी साधन लागतं. कसा मी त्या भिक्षेला पात्र आहे? खऱ्या अर्थाने हे भगवंता, तूच खऱ्या अर्थाने या गोष्टीला पात्र आहे. आम्ही मात्र पात्र नाहू. आयशी ते कळा. म्हणजे या सर्व गोष्टी ज्या आपल्याला करायच्या, त्या सर्व गोष्टी या कलेच्या माध्यमातून, ही एक कला आहे की आटणाला कसं जावं, भिक्षेला कसं जावं, विजनाला कसं बसावं, आणि मग ती जी क्रिया होते त्यालाच आचार असं म्हणतात. तर ही कळा मुरारी मल्लबा समजावून आपल्याला सांगतात. काय झालं? धन्यवाद. 46 मिनिटं. धन्यवाद.